ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम ज्ञानाय नमः. सार्थ ज्ञानेश्वरी, दिवस 194, अध्याय 9. राजविद्या राजगुह्य योग. श्री गणेशाय नमः. जयांचे वाचे पुढा भोजे, नाम नाचत असे माझे. जे सहस जे जन्म सहस्त्री वोळ गिजे, एक वेळ यावया. तो मी वैकुंठी नसे, वेळू एक भानुबिंबीही न दिसे. बरी योगियांची ही मानसे, उमरडोनी जाय. परी तयापाशी पांडवा, मी हारपला गिवसावा. जेथ नाम घोषू बरवा, करीती माझा. कैसे माझ्या गुणी झाले, देश काला ते विसरले. कीर्तने सुखी झाले, आपण पाची. कृष्ण विष्णू हरी गोविंद, या नामाचे निखळ प्रबंध. माझी 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 आत्मचर्चा विशद, उदंड गाती. सहस्त्र जन्म माझी सेवा केल्यावर देखील जे माझे नाम एक वेळ मुखात रुळण्यासाठी अडचणी येतात, असा महिमा असलेले माझे नाम अशा साधूजनांच्या वाचेपुढे मोठ्या कौतुकाने व प्रेमाने नाचत असते. असा जो मी, तो एक वेळ वैकुंठात नसेन, एक वेळ सूर्यमंडळातही दिसत नसेन, आणि इतकेच कशाला, एक वेळ योगीजनांच्या हृदयात वास करणारा मी योग्यांच्या मनाचे उल्लंघन करूनही जात असेल. परंतु हे पांडवा, असा मी कधी हरपला म्हणजे हरवल्यासारखा झालो असेन, तरी जेथे माझे असे भक्तजन माझा बरवा म्हणजे उत्तम प्रकारे नामघोष करीत असतील, तेथे मी खात्रीने गिवसावा म्हणजे सापडणारच. ते महात्मे माझे गुणगान करण्यात निमग्न होऊन इतके तृप्त झाले आहेत की त्यांना देशकालाचा विसर पडला आहे. म्हणजे आपण कोठे आहोत व आपण आपला किती वेळ भगवंताचे भजन कीर्तन करण्यात गेला याची त्यांना वार्ताच नसते. कीर्तनाच्या सुखाने ते आपल्याच ठिकाणी आपले स्वरूप होऊन राहिले आहेत. कृष्ण, विष्णू, हरी, गोविंद या नामांचे ते महात्मे जणू निखळ प्रबंधच आहेत. माझ्या नामाचे उदंड कथन व गायन करता करता ते आत्म अनात्म विषय स्पष्ट करून सांगतात. हे बहु असो यापरी, कीर्तित माते अवधारी. एक विचारती चराचरी, पंडू कुमरा. मग आणिक ते अर्जुना, साविया बहुवा जतना. पंच प्राण मना, पाढाऊ घेऊनी. बाहेरी यमनियमांची काठी लावली, आतू वज्रासनाची पवळी पन्नासिली. वरी प्राणायामाची मांडिली, वाहती यंत्रे. तेथ उल्हाट शक्तीचेनी उजिवडे, मन पवनाचेनी सुरवाडे. 17 वियेचे पाणी आडे, बळी याविले. तेव्हा प्रत्याहारे ख्याती केली, विकारांची सपिली बोहली. इंद्रिये बांधोनी आणिली, हृदया आतू. तव धारणा वारू दाटीन्नले, महाभूतांचे एकवटिले. मग चतुरंग सैन्य निवटिले, संकल्पाचे. साधूजनांच्या महात्म्याचे हे बहु म्हणजे पुष्कळ वर्णन करणे असो. आता हे पंडुकुमारा, अवधारी म्हणजे लक्षपूर्वक ऐक. याप्रमाणे माते म्हणजे माझ्या कीर्तीचे अनेक प्रकारे कथाकथन करीत माझे परमभक्त या चराचर विश्वामध्ये विचरती म्हणजे संचार करीत असतात. अर्जुना, मग माझे आणखी कित्येक भक्त आहेत, ज्यांनी आपल्या अंतर्यामी सहजच मोठ्या तत्परतेने पंचप्राण व मन यांच्यावर अभ्यासपूर्वक प्रयत्नांनी ताबा मिळवून बाह्यतः यमनियमांचे काटेरी कुंपण लावले आहे, आणि त्या कुंपणाच्या आत वज्रासन घालून मूलबंधरूपी पवळी पन्नासिली म्हणजे कोट तयार केला व त्या कोटावर वाहती म्हणजे सतत चालू असलेली प्राणायामरूपी यंत्रे मांडली. तेथे मग उल्हाट म्हणजे कुंडलिनी शक्तीच्या उजिवडे म्हणजे उजेडाने, आणि मन व पवनाचे निसुरवाडे म्हणजे प्राण अपानांच्या सहाय्याने 17वी जी जीवन कला व चंद्रामृताचे जे पाणी आडे म्हणजे तळे आहे, ते बळकावले. म्हणजे 16 कलांच्या पुढची 17वी कला त्यांनी हस्तगत केली. त्यावेळी प्रत्याहाराने ख्याती केली म्हणजे मोठा पराक्रम केला. प्रत्याहाराने विकारांची बोहली म्हणजे बोली संपविली, आणि इंद्रियांना बांधून हृदयाच्या आत आणले म्हणजे इंद्रियांना अंतर्मुख केले. तव
म्हणजे तेवढ्यात धारणारूप वारूने हल्ला करून मोठ्या नेटाने पंचमहाभूतांचे एकीकरण केले आणि मग संकल्पाचे चतुरंग सैन्य म्हणजे मन, बुद्धी, चित्त व अहंकार यांचा निपटा केला. हरिः ओम, हरिः ओम, हरिः ओम. हरये नमः, हरये नमः, हरये नमः.